राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। खोतकरांची एसीबी चौकशी होणार आहे, तर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। खोतकरांवर एपीएमसी गाळेवाटपात भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। आपण आरोप केलाय, पण 500 कोटींचा भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे। शिवसेनेचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आता एसीबी चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। आपच्या प्रीती मेनन यांनी खोतकरांवर एपीएमसी गाळेवाटपात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। तर अर्जुन खोतकरांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते। आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्यासोबत थेट आहेत। मयांक, काय अधिक माहिती द्याल? राज्यमंत्री अर्जुन खोतकर जे आहेत त्यांची आता एसीबी चौकशी होणार आहे। त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप जो आहे तो आपच्या प्रीती मेनन यांनी केला होता। काय पुढील परिस्थिती असेल? ज्योती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र सरकारच्या पहिल्या मंत्र्याची आता अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी केली जाणार आहे। जालना जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे ज्याचा आपने आरोप केला होता अर्जुन खोतकर यांच्यावरती। अर्जुन खोतकर यांच्यावरती जवळपास 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे आणि एपीएमसी मधले गाळे वाटप याच्यामध्ये झालेला हा भ्रष्टाचार असा आपने आरोप केलाय। जवळपास 100च्या आसपास गाळे होते, मात्र हे गाळे फक्त 40 लोकांनाच देण्यात आले, इतरांना हे गाळे देण्यात आले नाही आणि अर्जुन खोतकर यांनी आपल्या संबंधित व्यक्तींना आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हे गाळे दिले असा आपने आरोप केला होता। त्याच्यासोबत आपने आरोप केला होता की जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांची दहशत आहे आणि त्यांच्या विरोधात कोणी बोलायला धजत नाही, कारण थेट त्यांना मारण्याची धमकी दिली जाते। या संपूर्ण आरोपांनंतर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतः भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जर कोणी चौकशी केली आणि जर सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी चौकशी स्थापित केली आणि जर माझी चौकशी केली तर मी कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे। आणि त्याच्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायला सांगितलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युती सरकारच्या अनेक मंत्र्यांवरती आरोप प्रत्यारोप झाले। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप झाला, सुभाष देशमुख यांच्यावरती आरोप करण्यात आलाय, निलंगेकरांवरती आरोप आहे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या सगळ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केले। मात्र हा जो आपने आरोप केलेला आहे याच्यामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अँटी करप्शन ब्युरोला अर्जुन खोतकर यांची चौकशी करण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर या संपूर्ण प्रकरणामध्ये अँटी करप्शन ब्युरोला काही तथ्य आढळलं तर आपण म्हणू शकतो की अर्जुन खोतकर यांच्या अडचणीमध्ये निश्चितच वाढ होऊ शकते। ज्योती, जर चौकशी दरम्यान अर्जुन खोतकर आहेत त्यांच्या चौकशी दरम्यान जर ते प्रूफ झालं किंवा ते पॉझिटिव्ह चौकशी झाली तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? ज्योती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आता ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर एकनाथ खडसे यांच्या विरोधात जेव्हा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी मागितली तेव्हा एसीबी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट नकार दिला होता आणि मुख्यमंत्र्यांनी एक निवृत्त न्यायमूर्तीला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी दिली होती। त्या चौकशीला 3 महिन्यांमध्ये ती चौकशी पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांकडून। मात्र ही चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही, असं म्हणू शकतो की एकनाथ खडसेंच्या विरोधातली ती चौकशी अजून सुरूच झालेली नाहीये। त्यामुळे या प्रकरणामध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधात जी अँटी करप्शन ब्युरोची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत, ती चौकशी कधी होणार, ती चौकशी कशा प्रकारे होईल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासून पाहायला लागेल। त्याचसोबत जालन्यामध्ये झालेला हा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, अँटी करप्शन ब्युरो या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेईल आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होईल। मात्र एक म्हणावं लागेल, आपने ज्या प्रकारे आरोप केले होते त्याच्यानंतर अर्जुन खोतकरांनी स्वतः कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे असं म्हटलं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही चौकशी अँटी करप्शनला दिलेली आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। एकीकडे आपच्या प्रीती मेनन यांनी खोतकरांवर जो आरोप केलेला आहे त्यावर त्या पुराव्यानिशी ठाम आहेत, तर दुसरीकडे अर्जुन खोतकरांचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे। मग या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? बरोबर आहे ज्योती, कुठल्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे असं जरी अर्जुन खोतकर यांनी म्हटलं तरी अँटी करप्शन ब्युरोची चौकशी ही बहुधा अर्जुन खोतकर यांना देखील माहिती नसावी की मुख्यमंत्री अँटी करप्शन ब्युरोला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायला सांगतील। जर आपण पाहिलं तर इथे रवींद्र वायकर यांच्यावरती जेव्हा आरोप लागला होता तेव्हा देखील अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीची मागणी झाली होती, मात्र ती मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली होती, सरकारने फेटाळून लावली होती। मात्र याच वेळेला असं का झालं की अँटी करप्शन ब्युरोला ही संपूर्ण चौकशी दिली गेली, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र एक गोष्ट नक्की, जर अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचाराचा जर एखादा आरोप जो करण्यात आलेला आहे त्याच्यामधले पुरावे मिळाले तर निश्चितच अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे आणि कुठेतरी शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे, कारण शिवसेनेच्या मंत्र्यावरती हा आरोप झालेला आहे ज्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी करण्याचे आदेश दिलेले आहेत।
नक्कीच खूप खूप धन्यवाद मयांक, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तर अर्जुन खोतकर यांच्यावर एपीएमसी गाळेवाटपात 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे तो आपच्या नेत्या प्रीत मेनन यांनी केला होता. तर अर्जुन खोतकरांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीला तयार असल्याचं देखील सांगितलं होतं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांवर आपण गंभीर आरोप केले होते आणि या आरोपांबाबतच्या चौकशीला आपण सामोरं जायला तयार असल्याचं खोतकरांनी सांगितलंय. त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जू यांनी. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आहेत, प्रीती मेनन यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाचं आपण खंडन करताय. मुख्यमंत्र्यांकडे त्या पद्धतीने चौकशीची मागणी केलेली आहे. आपण उद्धवजींना भेटलात, नेमका उद्धवजींना काय खुलासा केले? नाही, माननीय उद्धव साहेबांना जे काही आरोप केले ते आरोप सर्व सांगितलेले आहेत, त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे. त्यांनाही तथ्य मी सांगितलं, ज्यामध्ये काही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत, खोटे आरोप आहेत आणि त्याबद्दल मी माननीय पक्षप्रमुखांना सांगितलेलं आहे. एपीएमसी मार्केटमधला जो घोटाळा आहे तो 1500 कोटीचा घोटाळा आहे असं म्हणतात. 550 कोटीचा घोटाळा हे आहे. सर्व हास्यास्पद आहे, असं काही झालेलं नाही. ही आपण ज्या पद्धतीने आपण मागणी करताय, आपण ज्या पद्धतीने जी संपूर्ण न्यायालयीन चौकशीची जी मुख्यमंत्र्यांची चौकशीची मागणी करताय, नेमकी काय चौकशीची मागणी करताय? या सर्व आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. आपल्यावर आरोप करणारे नेमके जे आपण म्हणताय की तेही कुठेतरी खंडणीखोर आहेत, क्रिमिनल आहेत, नेमके कोण आहेत ते? हो, त्यांच्या आजूबाजूला जे बसले होते त्याच्याबद्दलची मी माहिती नंतर देईल तुम्हाला, पण त्यांचं कॅरेक्टर काय ते तपासावं लागेल. दिनेश सर, हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र.